वरतून जो सीन दिसतोय ना तो एकच नंबर आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. माय गॉड. तर बघू शकता हे माझे मित्र आहे आणि हा वॉटरफॉल आहे. काय दिसतोय, कसली सुंदरता आहे. मित्रांनो मी 15 किलोमीटर ट्रेकिंग करून आलो आहे उखीमठ. तर बघू शकता तुम्ही ओंकारेश्वर मंदिर आहे. तर हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि इथून बाबा केदारनाथ आणि बाबा मधमहेश्वर यांची डोरी जाते. तर बघू शकता तुम्ही की केदारनाथ बंद असलं तरी काय झालं, त्यांचं स्थान इथं पण तर आहे ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, एका नवी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी अजून आहे रुद्रप्रयागला. तर तुम्ही बघू शकता की माझ्या मागे किती मस्तपैकी मंदाकिनी रिव्हर वाहत आहे आणि किती मस्त ग्रीन माउंटेन आहे. या साईडला पण तुम्ही बघू शकता आणि हा ब्रिज आहे. या साईडने मला असं वॉक करून पूर्णपणे तुम्हाला दाखवतो. मी त्या साईडला जायचं, पूर्ण वरती जाणार आहे मी आणि तिथून मला उखीमठसाठी गाडी भेटणार आहे. तर गाडी घेऊन मी जाणार आहे उखीमठ. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला उखीमठचे व्हिडिओ बघायला भेटतील. मी लिफ्ट कशी घेतो, काय घेतो आणि माझं खाण्यापिण्याचं काय आहे मी पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर लाईक सबस्क्राईब चॅनलला नक्की करून द्या. तर चला जाऊया वरती. खूप जास्त वेळ लागणार आहे आपल्याला, खूप वरती ते. तर बघूया, माझ्याकडे दोन लगेज, एक फ्रंट साईडला एक बॅक साईडला. तर चला जाऊया मग. पण मला आता कळत नाही की या साईडला जायचं की या साईडला वरती जायचं. तर इथं कोणी पण नाही, कोणाला विचारू तर माझा अंदाज असा वाटतं मला की या साईडने जावं लागणार आहे मला. तर या गोष्टीची नोंदणी घ्यावी तुम्ही की इथं आल्यानंतर कन्फ्यूज पण होऊ शकतात. तर ठीक आहे, मी या साईडने जातो. अंदाज घेतला आहे मी, पण या साईडला थोडं तुम्हाला डिफिकल्ट होईल. तर चला, अजून 15-20 मिनटं वरती लागेल. मित्रांनो थोड्या वरती आल्यानंतर तुम्हाला या प्रकारे बोर्ड दिसेल. पण मला हे कळत नाही की मला आता इकडं जायचं आहे की इकडं जायचं आहे. अजून एक वेळेस कन्फ्यूज. तर मी कोणाला विचारतो, वरती आवाज येतो मला कोणाचा. तर मी थोडं वरती जाऊन त्यांना विचारतो की कोणत्या साईडला मला जायचं आहे. मित्रांनो मी खूप खालून वरती चढत ना माझी हालत टाईट झाली. आणि तुम्ही बघू शकता की हे जे स्टोन आहे ना, हे वरतून दरडमधून कोसळले आहेत खाली. तर खूप जास्त भीती पण असते या मार्गाने यायचं, म्हणजे थोडं प्रॉब्लेमच आहे. तर तुम्ही सावकाशीने आले तर सावकाशीने या, सावकाशीने ट्रॅक करा. मित्रांनो मी फायनली वरती आलेलो आहे आणि वरतून जो सीन दिसतोय ना तो एकच नंबर आहे. बघू शकता तुम्ही किती छान दिसतं आहे. ही आहे रुद्रप्रयाग विलेज. तर खूप मस्त आहे. या साईडने अलकनंदा, या साईडने मंदाकिनी आणि इथून पुढं जाते देवप्रयागपर्यंत. तर हे आहे रुद्रप्रयाग सॉरी. तर हा जो हायवे आहे ना, हा हायवे मला उखीमठपर्यंत नेईल. उखीमठ, तुंगनाथ या साईडने जावं लागेल मला. आणि बद्रीनाथकडे जायचं आहे तर तुम्हाला या साईडला यायची गरज नाही, तुम्हाला त्या साईडनेच गाडी भेटेल. तर जाऊया आता उखीमठला. तर बघतो लिफ्ट भेटते की नाही मला. तर निघूया. आता वाजले तरी पण 3. तर जाण्याची वेळ झाली. इथून थोडं आराम केला मी इथे येऊन. तर खूप बरं वाटतं आहे आणि ऊन पण कमी झालं आहे. आता गार हवा सुटली आहे. तर जाऊया आता. मित्रांनो मला पहिली लिफ्ट मिळाली आजची आणि भावाने मला लिफ्ट दिली. थँक्यू भैया. तर बघू शकता तुम्ही की मला लिफ्ट दिली आहे
अर्ध्या रस्त्यापर्यंत तिलवारा, क्या बोलते उसको, तिलवारा तिळबाळा. तर तो तिथपर्यंत मला लिफ्ट मिळालेली आहे आणि मी आता उखीमठपर्यंत जाणार आहे. तर तुम्ही नजारे बघू शकता, किती छान दिसत आहे. आणि कितना दूर हो गए असे? 7 किलोमीटर आगे. 7-8 किलोमीटर लांब जायचं आहे फक्त, जास्त लांब नाही आहे. तर थँक्यू दादाला. मध्ये सोडलं आहे तिलवारा जिल्हा. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर मला अजून थोडं वॉक करून आहे ना विलेजच्या बाहेर जावं लागेल लिफ्ट घेण्यासाठी, कारण की इथं लोकल जे असतात त्यामुळे थांबवत पण नाही. तर पुढे जाऊन मला लिफ्ट भेटेल. मित्रांनो, मला अजून एक लिफ्ट भेटली होती. त्यानंतर मी आलो आहे आता अगस्त्यमुनी आश्रम तर नाही पण विलेज, अगस्त्यमुनी विलेज म्हणून. तर काही असं दिसतं आहे, ही मंदाकिनी नदी आहे जी केदारनाथमधून येते. तर बघू शकता तुम्ही की अशा प्रकारे मी आता थोडं 1 किलोमीटरपासून चालत आलो आहे खाली. थोडा आराम करतो इथं. आता मी जाईल तरी पण अर्धा किलोमीटर पुढे जाऊन मला परत लिफ्ट घ्यायची. आणि आता वाजले 5:30. तर उखीमठला अजून 25 किलोमीटर्स बाकी आहे. तर अराऊंड अजून 1-1.5 तास लागेल मला, डिपेंड की लिफ्ट किती वेळात भेटते. तर बघू शकता तुम्ही की अगस्त्यमुनी विलेज असं दिसतं. तर चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. काल रात्री मी या विलेजमध्ये आलो होतो. तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो विलेज कसं आहे. पण पहिली गोष्ट तर मी कॅम्पिंग केली होती टेरेसवर. आणि रात्री 4 वाजेला भयानक पाऊस आलेला. त्यानंतर मग मला कॅम्प काढून खाली यावं लागलं. मग मी इथं असं काही माझं सामान ठेवलेला. आणि आता लाईट गेली आहे. तर या रूममध्ये मी राहिलेलो रात्री. तर एक्सपिरियन्स खूप भयानक होता. मला वाटत नव्हतं, कारण की खूप जास्त गरमी पण होत होती आणि पाऊस यायला असं वाटत नव्हतं. पण रात्री पाऊस खूप जास्त आला. आणि रात्री इथं येऊन इथं हॉटेल आहे, इथं मी जेवण केलं. माझी इच्छा नव्हती स्टोववर काही स्वयंपाक करायचे. तर मी 150 रुपीजमध्ये तुम्ही इथं जेवण पण करू शकतात. तर या विलेजचे नाव आहे बांसवाडा. तर बांसवाड्यामध्ये मी थांबलेलो होतो, कारण की रात्री 7-7:30 वाजेनंतर मला लिफ्ट नाही मिळाली. आणि प्रायव्हेट टॅक्सी किंवा 4 व्हीलर्स काहीच अवेलेबल नव्हतं. तर विलेज असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम येतोच. तर मी इथं स्टे केला. मग तर आता जाण्याची वेळ झाली आहे. माझी आंघोळ पण झाली आहे. या रूममध्ये मी आंघोळ पण करून घेतलं आहे, फ्रेश झालो आहे. आणि आता जाण्याची वेळ झाली आहे. तर अराऊंड आता 8:30 वाजले आहेत. तर बघूया मला लिफ्ट मिळते की नाही. तसं तर मिळायला तर पाहिजे, आतापर्यंत मिळत आली आहे. फक्त इतका प्रॉब्लेम असतो, रात्री 7 वाजेपर्यंत मला लिफ्ट भेटू शकते, त्यानंतर मला प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, मी चालत आता आहे ना थोडं पुढे आलो आहे. आणि बघू शकता तुम्ही की सकाळी किती मस्त वातावरण झालेलं आहे, माउंटेन. आणि इथून मी आलो आहे वरती. तर या विलेजमध्ये जर तुम्ही थांबताय तर तुम्हाला अराऊंड पर पर्सन 1500 रुपीज द्यावे लागेल. आणि जेवणाची थाळी तुम्हाला 150मध्ये आरामात भेटेल. तर केदारनाथवरून जे पण झालं 31 जुलैला, तर खूप जास्त लोक फसलेले होते तिथं. आणि ते लोक फसून आता ते खाली आलेत. ते इथं खूप सारे लोक रात्री येऊन इथं बसलेले होते. तर त्यांच्याशी मी गप्पा केल्या की काय झालं काय नाही. तर ॲक्च्युली असं झालं की ढगफुटी झाल्यामुळे ना पूर्ण पाणीचा फ्लो वाढलेला होता. त्यामुळं सगळे तिथं फसलेले होते. काही त्या साईडला होते, काही या साईडला होते. तर या साईडला होते ते तर लगेच निघून आले. पण जे त्या साईडला होते ना त्यांच्यासाठी मग आहे ना हेलिकॉप्टर वगैरे त्याच्याद्वारे त्यांना या साईडला आणलं गेलं.
किलोमीटर पुढं चालत आलो आहे. भिरी म्हणून गाव आहे, भिरी. तर त्या गावाच्या पुढं आलो आहे आणि माझ्यासमोर काही असे नजारे बघू शकतो तुम्ही. खूप छान दिसतं इथून. आणि हे पूर्ण मी उतरत खाली आलो आहे. आणि इथून उखीमठ अराऊंड 10-15 किलोमीटर आहे, अजून 10-12 किलोमीटर. तर उखीमठपर्यंत आय थिंक मला पायी जावं लागणार आहे, कारण की लिफ्ट पण मिळत नाही आणि प्रायव्हेट गाडी पण येत नाही अजून. आय थिंक त्या साईडचा रूट बंदच केलेला आहे, कारण की केदारनाथ जाणाऱ्या ज्या गाड्या होत्या प्रायव्हेट ते पण बंद आहेत, कारण की केदारनाथमध्ये जे झालं आहे त्याच्यामुळे सगळं बंद केलेलं आहे त्यांनी. तर मला तर तुंगनाथ जायचं आहे, तर उखीमठमधून मला प्रायव्हेट गाडी मिळाली तर मी तिथून घेईल, पण तोपर्यंत मला उखीमठला पायी जावं लागेल. मला चान्स नाही आणि इथून गाड्या खूप कमी जात आहेत. तर ठीक आहे. आणि इथं आता कोणतं गाव आहे समोर बघतो मी. आणि इथं पाण्याचे इथं प्रॉब्लेम नाही आहे. जे पण माउंटेनमधून पाणी येत असतं ना, तर ते पाणी खूप थंड पण असतं आणि शुद्ध पण असतं. बिस्लरीपेक्षा पण छान असतं ते. मित्रांनो, मी अराऊंड 10 किलोमीटर चालत आलो आहे. उखीमठची गाडी मला काही भेटली नाही, मला जावं लागेल. तर बघू शकता तुम्ही की रस्ता किती अवघड आहे. आणि अशा रस्त्यामधून जाणं म्हणजे खूप जास्त रिस्की पण आहे, बट काय नाही. जय भोलेनाथ. आणि तुम्हाला सांगू एक गोष्ट की मला आहे ना 4 मुलं भेटलेत. त्यांना केदारनाथ जायचं होतं, पण त्यांना माहीत नव्हतं की केदारनाथ बंद आहे. तर बसवाल्यांनी त्यांना अर्ध्या रस्त्यामध्ये सोडून दिलं. तर बापरे, माय गॉड. तर बघू शकता हे माझे मित्र आहे आणि हा वॉटरफॉल आहे. काय दिसतोय, कसली सुंदरता आहे. आणि या साईडने आम्ही आलोय, बघा तुम्ही. तर खूप भारी वाटतंय. मी तर म्हणतो ज्यांना शक्य आहे ते पायी या. थोडं रिस्क आहे पण नजारे एक नंबर आहे. तर माझ्या मागे जे मुलं आहेत ना ते 4 आणि मी एक 5. जय बोले. किसको नहाना है क्या? अरे जाओ यार, डुबकी लगाओ. मित्रांनो, मी 15 किलोमीटर ट्रेकिंग करून आलो आहे उखीमठ. तर बघू शकता तुम्ही ओंकारेश्वर मंदिर आहे. हे ओंकारेश्वर मंदिर आहे. मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो. तर हे ओंकारेश्वर मंदिर आहे आणि इथून बाबा केदारनाथ आणि बाबा मधमहेश्वर यांची डोरी जाते. तर बघू शकता तुम्ही की केदारनाथ बंद असलं तरी काय झालं, त्यांचे स्थान इथं पण तर आहे ना. 6 महिने इथं तर वास करतात ते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की ओंकारेश्वर मंदिरच्या जस्ट बाजूला वाराही माताचं मंदिर पण आहे. आणि तुम्ही इथं या, तिथं ब्राह्मण असतात, त्यांना पूर्ण विचारा त्यांना की तुम्हाला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती महाराज नक्की सांगतील. आणि त्यांचे काही एक्स्ट्रा चार्ज नसणार. तुम्हाला मनाने जे द्यायचे असेल ते तुम्ही देऊ शकतात. तर मित्रांनो, मी माझा व्हिडिओ इथेच संपवतो. नेक्स्ट व्हिडिओ तुंगनाथचा येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करून द्या. जय महाराष्ट्र. Make him spicy, Papa.